आम्हा सैगी राहिले झाड गेलं डोंगर देव केलं. हम धेकटे ढोर वासुर ढुकरी आख्या देव केलं. त्यां केले खुकडी शेरी कुत्री देव केलं. धडचे फुलांत गावांचे फाकरांत देव केलं. हे धडचं देव भुईत पारलोकमात केलं. ते कडधेकू खेळून घेवांचे नेकरांत मायेचे मांडे राहिले नेकरांत देव केलं. तुत्त मात्त आख्यांत देव केलं. अगोनादी देव दादुलांत बायकोत केलं. त्यांचं नाव आदामावा. त्यांत देव धड करून लाड केलं. त्यांगुडा संभ्रमाकून देवात लाड केला. देव त्याले काही सांगलं म्हणत्याक तुम्ही सैतानचे गोटी ऐकल्याक मरून जाता. हे सैतान दैताले आज्ञाले मोठो. एक दिवस सैतान आदाम अव्वाले लबाडू सांगलं. त्याही देवाचं गोटू सोडून सैतानचं गोटू त्याही ऐकला. त्याही देवाचं गोटू नाही ऐका. त्याले कशीटू रोग आलं. त्याही भर विचारण करला. दैतांस संग धरला. देव त्यांत बोलाले तवर त्या भिला. देवाले पापू संमत नाहीत. तुम्ही केले पापाले तुम्हा भर कशी ठाय म्हणत देव सांगला. त्याही केले पापा लागी देव हे देशार येऊन त्यांनाच जीव दिलं. आम्ही करून चुकले भण्याले देव बाली होऊन मरून गेला. त्यानाचे रक्ताकनू पापाके धुटलं. देवाले हमाले संमत झालं. आम्ही केले पापाले मात फोड्या म्हणत त्याही सामरा पडला. आम्ही सांगेट्याक देव हंच पापू हेळून टाकते. आदामावाचं पापू जावा म्हणत देव म्हणून घेत. देव शर्यांत बाली धर म्हणत सांगलं. तुम्ही बाली केले तवर मी येस देवास आद करून घेत. 2000 सालांखाल कन्या मर्जापोटी येस पाबू जन्मलं. येस पाबू अख्ख्याचे पापा लागी त्यांनाच जीव ओपलं. त्यांना मरून जाऊन समाजीत 3 रोज राहून हुट्ट. त्यांना हक्कू देव ते जीवाकून हुट्ट. त्यांना आत्ता परलोकमात हाय. त्यांना भाली होल्या लागी आम्ही शर्यांत भाली नको पा. आम्ही केले पापा लागी तुन भाली होलस. तशी कोण अपून घेते की त्यांचं पापू हेडून टाक. कोण देवात नाम घेऊन चेडू भणे सोडते की त्याही मरून गेल्या पाठी त्यांचे जीवांत परलोकम नेते. तेत देवापाई सुखमाकून राहतात. शनार्थी दादा. शनार्थी तुला विचारा मागून असं धन नाही की. हो मला विचारामच आहे. हे रातभर मी जुवा खेळले. माझ्या महिन्याचा पगार गेला. मी ना ऋण भरी हा. येवाचे महिने आले मला खावाले काय नाही. आणि नेकराचे इस्कॉल फीस बांधाले गुडा मापाई पैसे नाही. अय्यो तेशी झाला की मल्ले धड म्हणून नाही. मात्र देव मानिसते की. देव मानिसते का मालतन चवे नाही. देवाचं दया राहिल्या सुखे नाहीशी मानिसते. देव दयगाला देव झाला की हम पाप करले तर रंजी नाही. आम्ही समत आल्यावर पाप करू सोखूशे की. तसं केल्या की धड नव्हे होऊशे. आम्ही धड भने केल्या की हे धड भने हुकटे भने आता हेडून टाकतात. तवर देव गुड दया दाखवते. हक्के धड भने करता म्हणत आम्हाला कष्ट होते. हो 31 कडशीट आहे. हे पापू कवर जाते की मला चवे नाही. माझे संगी ते सारे गाणी देव पारसुदुडू आम्ही पापाची. देव नीतीचा आम्ही पाप केला की नाही सोडे. आम्ही करांचे धड भने देवाचे डोरे आले काय नाही. ह्यांच्या जीवात पाप राहिल्यासाठी आम्ही धड भने कवर करू नाही. धड पाण्यासंग लोणक पाणी कवर नाहीये. तेच तर मानले नामुकाम हाय की नाही. आता मी तू ते पचारत तू जवळच एकला माणूस पैसे नेलं म्हणून घे. ते पोलिसांना भेटाय त्याच्या गती काय होते. ते चुके नाहीशी पिंजरा जाते. मला चौथ्या तुला धड दयाचा माणूस म्हणत. ते जेलू गेलं म्हणून घे. ते त्याच्या जागा तुला गेला तुझं गती काय होते.
त्याले मान्य न होऊन ते सुटणी होते त्याचं कशीट मी न पडतं. हो हो, हे हक्कलो क्षमापणा एक वर्तम त्याचा कशी कोणतं भरांसून घेतला क त्याले क्षमापणा भेटते. माझे मनसूत राहिलं पापा गुन्हा जावा नाही ते तसंच आहे. देऊ आम्हाला एक वाट दाखवलं हे पाप जमाले झाले. आता ना आम्ही पाप केल्यासाठी शिक्षा अनुभवीस तू. आता तुने केलेलं खणा म्हटला क तुले भर कशीट होते झाल्या तर तुला चौथे देव शिक्षा कर नाही म्हणत. त्यांना तुले जुवा नको खेळा म्हणत देव सायम होते. दया करून तुला अजून मानले सांग. देव भरी सत्वांचा त्यांना संगस पापात नाही हेडून टाके. त्यांना धड पण अनेक माणसाच्या जीवात धड करते. त्यांनी त्यासाठीच पाप करायला भीतच. देवस ह्यांच्या पापाले वेळा चलिचलं. त्यांना येसू तर हे देशाले धाडलं. देवाचा गोड तू काय सांगलं म्हटल्या पापाच्या जीवा आले मरणच जीताम. आम्ही केलं पापू देऊ त्यांनावर घालून मरून गेला. देऊ ह्यांचं पाप जावासाठी एक वाट दाखवलं. हक्क येसू प्रभू आम्ही केले पापांसाठी त्यानाचा जीव आम्हाला घातला. आम्ही करलं पापू भरी होकट. हो हक्कस देऊ हक्कला भाली हो भरते तेस येसू ख्रिस्तूचे एक भाली झाल्या ग मीन भरी धड बने केले ते मात रक्षिंचत नाही की. तुझं धडचं म्हणे तू तर नाही जीवारत. देऊ इलवगाला भाली आरपिंजला त्यांनाच येस बाबू त्यांनाच्या रक्ताच्या धारलांसाठी आमचा पाप सरून जाते. त्यासाठीच आम्ही येस बाबू तर नामून घ्यावा. देव आमचे पापा तर माफ करते म्हणत मला कसं रक. तुझं पाप येस बाबू जवळ सांगून घ्यावा. तुने तुझे पापाके सोडून द्यावा. येस बाबू तुझं पापाके माफ करते म्हणत तुला नामून घ्यावा. प्रभुवा तुला माझ्या जीवात येवा म्हणून तुला पचारा. तुने हेच केला क तू तर देव माफ करते. त्याच देवाला तुले समत राहते. खाले बाई भरी रंजी पडतास. हंची सकून मरून गेली. दंडाऊ दैताले पाया लागले आता ना धड होवा नाही. दैताले पाया लागले आता धड होत की नाही की चळे नाही. हे हक्कस दैता हंत लाड करत नाही. हम पाय लागा म्हणत नकर धड करतात ते हंत अधिक धड करत नाही. ते हक्कस आम्हाला चळे नाहीशी गुडगी हम दैताले पाया लागताम. ते म्हटल्या क आम्हाला कवरच्या भेव दैताले दूर राहिल्या क धड झालंच. देवाचं वाक्यम काय सांगताय म्हटल्या क हे दैता आता सोडून देऊन येस प्रभू तर नामून घे म्हणताय तवर आम्हाला सुटणी भेटते. ते आता आम्ही सोडून देऊ नाही. खाले म्हटल्या क त्याला रग येऊन अंत बाधा घालणं. येसू प्रभू झाले आता ना दैता अजून मोठं बालावान तुडू. त्यांना हे दैतांत राहिले मोठे दैता अजून अल्ला मोठो. हे दैत येस प्रभू म्हणत्या क भरी भीतत. देवाले भीतत राहावाचू. गाणी हम म्हटल्या त्याला भेव की येस बाबूदा नामून घेतल्या कान्ना. दैता पाडांता बाधा चुके नाही. दैताला हम म्हटल्या परवा नाही. देवाचं वाक्यम काय म्हणताय म्हटल्या त्यांना आता नामून घेऊन पारधाना केल्या क त्यांना राहत दिवस हम कोट राहिले आता ना हमा संग राहते. येस बाबू हंता सोडून दिल्या क दैता मग्गा येऊन हंता धरतात. येस प्रभू सांगलं मिंतून तर सोडून जा नाही फाकून जा नाही. तुला सांगल्या धड गोटीस हमारा देवाता नामून घेवाच चुकी. हो आम्ही गुडा देवा आता नामून घेऊ शे. हंच पाप सोडून देऊन त्यांना आता हंचे हृदयमात आणून घेतल्या क येसू प्रभू हमाले सायम करते. हे 2000 साला खाल हमाले सायम कराले लोक मार आलं. त्यांना हंचे पापा लागी मरून गेलं. मरून जाऊन 3 रोज समाधीत राहून ऐतारी खुकडावर होता आणि जीवाकून उठलं. कोण त्यांना आता नामून घेऊन पारधाना करतात की त्यांना त्या राक्षिंचते. अंत पाप हेडून टाकून दैत धरे नाहीशी करते. अंत यमलोक मात जाय नाहीशी करते. त्यानं येसू बाबू म्हणत्या कोठी हाय. त्यांना हक्केटा हाय. हम कराचं देखताय हम म्हणून घेवाचं ऐकताय. हम म्हणून घेवाचं त्यांना आले रकस. येसू तर कसं नामून घ्यावा. त्यांना आले आम्ही पारधाना करा. येसू मीन पापीन माझं पाप हेडून टाक दैत धरे नाहीशी कर. आम्ही तुझं वाट चालता मग हांचे हृदया मात ये अंत दैत धरे नाहीशी कापाड. तू तर लाड करून तुन सांगल्या अंगर राहतू. तुझं वाक्यम चादवून घेतो ऐकू तू. येस बाबू गुरींचून सांगल्याले तुल्ले दंडवत बाई. येस बाबू माल्ले तुन सांगलास तुल्ले दंडवत. इटले रोज दैता आता देवा म्हणत पाया लागले. त्याले पाया लागले आले हमाले भर नाश्तामूच झालं. ते हांता धड करा नाही.
येस देवा तुत्त मीन नामून घेता मत तुझे लेकीचे आणि देखून घे मी मेल्याकू माझा जीव तुन परलोकमु ने तुझे नाव्यात मीन हटांग घेता आमेन. आम्ही येसु क्रिस्तूचे वाटेकुनु रक्षण పొందా. येसु सांगलं मिनस वाट सत्यमु जीवमु होऊन हा हक्की परलोकमाले मजे वाटेकुन येवा. येसु क्रिस्तूचे घोटेकुनु आम्ही रक्षण పొందా. कोणते देवाचे वाटेकुन हमाले रक्षण नाहीत. देव हेक्कलस देवाले नरुळाले मध्यवर्ती हेक्कलस त्यानास येसु क्रिस्तू मनाचा माणूस एग्री मारू మనసు పొందును देवाजवरिया देव एग्रीस మనసు हवा म्हणत याज्ञा ಒಪ್ತಾय. కొన్ని नरकमाले जावानोक्क म्हणत मार మనసు పొందా म्हणत देव ओपके धरून राहताय. भक्तिहीनुలు त्याचे చెడు गुणाल राहिल्यास सोडून देवा. दुष्टुలు त्याचे दुष्ट घोटी सोडून देवा. त्याई येसूकडे फिरल्याक त्याचा మనసు जाली जन्मते. त्याई हंचे देवाचे वाईपूकडे फिरल्याक क्षमिंचते. येसु प्रभूत नमून घेवा. त्यानावर विश्वासम थोवाचे आले कोणत्या आले त्यांना धर राहते. विश्वासिंचे नाहीतली माणसं येसु क्रिस्तूचे माणसू तू विश्वासम नाही थोवा. येसु क्रिस्तूचे नावार विश्वासम थोलसु परलोकमाल जाते. कोण देवात नम्मे नाहीशी राहते की ते परलोकमाले जाय नाही. देवाचं शापम त्यावर राहते. देव कोणात मी नोपता की तेच माझ्यावर येते. माझ्यावर येवाच्या आता मी कितक जल्याकाना त्याता बाहेर ढगलं नाही. येसु प्रभू हंत रक्षिंचते. हक्की येसु क्रिस्तूचे अटेकुनु रक्षण పొందా. कोण येसु क्रिस्तूचे नावार प्रार्थना करते की ते रक्षण పొందుते. कष्टपडून जड हवाचे माणसं नव्हा येसु प्रभू जवळ या. त्यानं तुम्हाले परलोकम देते. देव त्यानाच्या माणसांत अख्ख्यांत रक्षण పొందా म्हणत सत्वांकुनु अनुभोगम रवा म्हणत माणसांत कोरताय. देव हमालागी परलोकम देते. कशी म्हटल्या पापांकुन येवाच कशीट मरण. देव कृपथवाचा माणूस त्यानाचे वाटेकुन हमाले परलोकम देते. मत्त नम्मुनु मावर विश्वासम थवाचा माणूस नित्य जीवमाकुन जीवाचा माणूस ते संटली माणस यमलोक हमाले जायनायशी परलोकमाले येतात. खून झाल्याकांना येसु क्रिस्तूचे नावार राहिल्याक त्याले नूतन जीवन भेटते. जुने हक्के गेले ये नवे आले. देव हमाले कव्वरचे आले जीवाले नित्य जीवम दया केला. हे जीव येसु क्रिस्तूत हायत. येसु क्रिस्तूत अंगीकరించాच जीव राहवा माणूस. येसु क्रिस्तूत अंगीकరించినట్లే त्याले जीव नाहीत. येसु क्रिस्तूवर जीवाची माणसं नित्य जीवम राहते म्हणत मीन सांगता. येसु प्रभू म्हणत तुझे तोंडाकून ओपून घे. त्यानं मरून समाधी होऊन समाधीतून हुटलं म्हणत तुमचे मनसोतू विश्वासम थवा. तवर तुन रक्षण పొందుतस. कशी म्हटलं की धड राहून माणूस विश्वासम थवा. रक्षण हमाले होयेसी तोंडाकून ओपून घेवा. शेनार दादा शनार्थी शनार्थ देखता धरनाट्यांग रास गे 8 రోజులు జరాకును డొయ్ దుక్కాకును బాధపడతా అంచే घरांतली 4 రోజులకు जात्या म्हणतात. येज मला सक्कारसून अधिक झाला मिन धड नाही हवा. त्यासाठी संगी मात्र डावखान्यात नेताई. सक्कार बाहेर निघेला की दिवस जातो का डावखान्यात जवरलो. हो तुला दवाखान्याला न धड झाला. डॉक्टर तू धड देखून धड हकवून देते. ते हकवत तुला खेळले की धड होऊन घरी जातस. तुला धड होतस तुला मरणच नाही. मरून जायना टी कोण झाल्या की धड होल्या का ना मरणस. येते आम्ही रोगाच्या माणसात भर धड देखतो. येते आम्ही अंगाट रोग जमाचं सांगतो. अजून मोठं सांगतो. ते कावई म्हटलं की पाप जमाचं ते पाप आमच्या जीवात पाड करते. झालं की तुझ्या जीवात पाप आहे की माझ्यावर आल हक्कस गाणी अक्की पाप करलीस. ते हक्कस गाणी आमचे पाप आमचं देवाला दूर केले म्हणून देवाची गोटी सांगतात. मेल्या की आमचा जीव देवा पाय नाही जाय. झाल्या का आम्ही काय कराय. देवाला शरणार्थी
झालं की आमचं पाप जावा आले हुकवून आहे. तू न येसुदेवाच्या गोटी ऐकलास की त्यांना कोण त्यानं देव आमचे पापा हेडून टाकून आमचं रक्षण चांगलं त्यांना आमचं लाड करते. येस प्रभू कन्या मरियाच्या पोटात जन्मला. त्यानं हमांगर भूकू थान लागून अलसून गेला. त्यानं आमच्याने राहून पाप नाहीशी जिलं. त्यानं कव्वर होकट नाही करा देवाचं माणसुरायशी केला. त्यांना आले 1.5 साल राहिले तर त्यांना आले होकटी माणसं त्यांना आता शिल्वा घाटला. त्यांना आले हाता आले पाया आले मेकरू घालला डोळ्यावर काट्याचा किरीटा मारला पोटामंदी भाल्याकडून ठोबला. त्यासाठी त्यांना रकत करून जाऊन मरून गेला. आमच्या पापांसाठी त्यांना मरून गेला. त्यांना आले गल रक्तागून आमचे पापा अख्खे जातात. हे हक्क धडस आहे हक्कच की. हो येसुदेव आम्हासाठी मरून गेला. त्यांना देवल्यासाठी जीवागून 3 रोज आले समाधीतून उठलं. तुन नामून सत्ताकून राहिलं की तू तर जवळ हेडून घेते. त्यांना आता बतिमीला आलं की आमचं प्रार्थना ऐकते. तान्याला मी प्रार्थना करता येस प्रभू मासाठी तू मरून गेलास. माझे पापाला के हेडून टाक. माल्ले धडचा माणसू दे मी तुझं संग राहत. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. स्वामी देवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. केवढ सत्यम हाये केवढ बालम हाये. येसुदेवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. 5 भाकऱ्या कोनो 2 मशिऱ्या कोनो. 5 भाकऱ्या कोनो 2 मशिऱ्या कोनो. 5000 माणसाले जेवण घाटास देवा. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. स्वामी देवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. आटेवर पडून राल गुडघ्यात देखून डोऱ्याले बुरुद लावून धुवून घेऊन धेक म्हणतस. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. स्वामी देवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. पाण्यावर पेतोर कशी चाल देवा. पाण्यावर पेतोर कशी चाल देवा. भक्तीकून चाल देवाचे गोटीकून. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. केवढ बालम हाये केवढ सत्यम हाये. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. 1.5 सालांचं रोगाच्यात देखून परपू धरून घेऊन तू चाल म्हणतास प्रभुवा. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. स्वामी देवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. 10 जिन मोटरगाची हद्दम आल्याक. 10 जिन मोटरगाची हद्दम आलाक. विष्टमाकून हाबुडून धड करलास देवा. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. स्वामी देवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. पक्षावाता रोगाचा पारपोवर फोडून रालक. पारपू धरून घेऊन तू चाल म्हणतास प्रभुवा. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. स्वामी देवाच्या गोटीत केवढ सत्यम हाये. केवढ सत्यम हाये केवढ बालम हाये. येसुदेवाच्या गोटीत केवढ बालम हाये. येसू प्रभू हे लोकमात राहताना मोठं केलं. माणसं हक्की येसूचे वाटेर चला म्हणत अख्खे धड घोटीस चांगलं. रोगाच्या आता कितकी जणात धड केलं. मेल्या आता गुडा जीवाकून उठवलं. समुद्रावरचे वारणे तर गुडा थारवलं त्यांना. पग्याचे माणसात गुडा तुन लाड करा. गाणी गार देवा नको म्हणत येस देव चांगलं. काडी गोटे माती बोमल करून पाया लागा नको. दैताले गुड पाया लागा नको. हंत कशीट पडाच्या हो तू. येसु देव चांगलं. मिनस वाट सत्यम जीव. आम्ही पाप सोडून देऊन येसू प्रभूत नामून घेवा. ते हंचे पापात क्षमिंचून हंत धड जीव देते. हम मेल्या की जीव परलोकमात नेते. त्यासाठी येसू प्रभूत नामून घेवा. आईन हवा बाईन हवा देवाचा गोटू मीन सांगत तुम्ही धड ऐका. येसू सांगलं मिनस वाट सत्य
जीव माझा वाट चुकून कोणी परलोकमाल नाहीये. पूर्व कालमात अदुनादी जन्म माणूस देवाजवळ येऊन संग्यांगर बोलांच. माणूस बापाच देव नीतीच. देवात माणसात पाप हेगरी केला. देवात माणसात समत पडाले हेकलं फाजे. त्यांनाच गुरु माणसांच्या मेलूसाठी देवात हटांग घेवाच. त्यांना सल्लाले दिन पदांच्या पापासाठी भले अर्पिंचाच. ते भलडू सारी पडा नाही. खाणे म्हणत्याक पाप अधिक होऊन गेले गुरु सुगा पापाची होला. त्यासाठीच देव त्यांचं प्रार्थना ऐका नाही. त्या जीवाले तुकती नाहीत. हक्क झाल्या देवाकडून सावा शंकराला त्याने रडत प्रार्थना केला. देव त्यांचा प्रार्थना ऐकून त्यांना दया दाखवलं. कशी दया दाखवलं म्हणत्याक तेच देव येस मनाच्या नावाकून मरियम्माच्या पोटी माणूस होऊन जन्मलं. खाले म्हटल्याक माणसांत त्यांच्या पापातून सुटून आले. येस बाबू हक्कलं देव त्यांना पाप नाहीशी माणूस अंगार जिला. हेच बाबू अख्ख्यांचे पाप त्यांना अंगार घालून घेऊन शिलव्या पायी मरून गेला. त्यांना मरून गेल्यासाठी पापा आले क्षमापणा भेटला. आत्ता माणूस न देव कवर सावा समाकूनच राहावा. येस बाबू मरून जाऊन 3 रोज समाधीत राहून जीवाकून उठला. येस बाबू त्यांना शिसूल देखतानीच पारलोकामाल निघून गेला. तेत्ती हमासाठी त्यांना प्रार्थना करताय. आता आम्ही काय अडचणाची देवाला प्रार्थना करा वाचू. आम्ही येस बाबू नामून घेतला क ह्यांच्या पाप क्षमापण होत नरकाम चुकून जाते. त्यांना ह्यांचे पाप कवर आज नाही करे. त्यांना ह्यांचे पाप क्षमापण करून दैत हंत धरण्याची करते. येस बाबूचं नामून घेत त्यांना पाप केला क हम संग सोबरा त्यांना हंत माफ करते. देवाचा हंत आम्ही ह्यांच्या मनसारा लाड करा. त्यांना आम्हाला शांती दया करते. देवाला दैताना पाय लागून येस देवाला आम्ही कवर रग जन्मावा नको. त्यांना आता आम्ही लाड करा. येबाईच्या अंत सुद्धा आम्ही लाड करा आणि हेडून टाका नको. येस बाबू एकलच देव त्यांना हंत राखींचते. देवाजवळ येस बाबांगर या प्रार्थना करा. कोण झालं त्यानं कोटी झालं त्यानं प्रार्थना करा वाचू. पाती हेकली येस बाबांगर देवाजवळ जा वाचू. खाले म्हणत्याक त्यांना ह्यांच्या पापासाठी मरून गेला. त्यासाठी त्यांना आम्ही नामून घेऊन त्यांनाच्या आज्ञात राहा. त्यांना लेस प्रार्थना करा. तवरच हा मरून गेल्या का ह्यांच्या जीवाचा पारलोकाम नेते. देवा देवा तू न येसु देवा माझा जीवा बराबरी येसु देवा. आम्ही पाय लागाचे येसु देवा हे भुईवर राले अक्के येसु देवा. त्यांत पाय लागून येसु देवा भरी कसीट पडता मो येसु देवा. मच्चा नाईटला गोरली तू न येसु देवा तू तर रुसलकी मिचून घेतलं येसु देवा. लहान मोठं देख नाहीशी येसु देवा तू तर लहान केलो आम्ही हक्की येसु देवा. अंत तू न राखाले येसु देवा हे भुईवर आलास तू न येसु देवा. राजाले राजा तू न येसु देवा अंत राखाले आलास तू न येसु देवा. प्रभुलाले प्रभु तू न येसु देवा हंस जीवाले जीव दिलसु येसु देवा. गेस्य महिना वाडे तू येसु देवा तुल्य भारी कसीट होलो येसु देवा. एवढे दुनियाले तू न येसु देवा भरी कसीट पल्लासु येसु देवा. कसीट पल्लासु येसु देवा तुझे कसीट केवढ मोठ येसु देवा. चमटा रखत अंगर येसु देवा तुझे कष्टालू गाय पुलसु येसु देवा. अर्धरचर पोलीसुलू येसु देवा तुझा मर्यादा देख नाहीशी येसु देवा. कत्तुलंकुन कड्यांकुन येसु देवा तुझर त्याही आलांकी येसु देवा. युध मनस तुझ मनसू येसु देवा तुत भरे कसीट पाल येसु देवा. मुद्दू घेऊन ओपून घेतला येसु देवा ते मुद्दू तुल्ले कांडूकू येसु देवा. तुझे डोरियाले पडक बंधन येसु देवा तुत बंधू घालून मरलांकी येसु देवा. काट्यांचा किरीट
बाद हमासाठी येसु देवा तुल्य केवढा प्रेम आला की येसु देवा मेले 3 रोजा दिन येसु देवा समाधीतून उठलासु येसु देवा. तुम्हाला अख्ख्याला सेनार्थी मी सांगाच्या गोटी धड घ्या ऐका. येस प्रभू तर नामून घेतल्यांका काय जरगते की ऐका. कितलेक रजात आम्हाला अक्क धड जरगते. आम्हाला देवात नामून घेतल्यांका अक्क सज्जर राहते. आम्हाला अक्क धड जरगते म्हणून घेताम. आम्हाला कशीट बाधा नाहीये म्हणून घेताम. कितलेक रोज झाल्यांका आम्हाला मोठ पगाधार आहे मग चौथाई तेस सैतानुडू देवाले अजून हमाले ते पगाधारुडू हमाले सैतानुडू कव्वर हक्टपोन करामण देखत राहते ते मोसा करून पाड करते. देवाच्या आख्यामात ते मोसागाड म्हणत हाय. आम्ही ताप करलं म्हणताय म्हणत सैतानुडू कव्वरच्या म्हणताय. आम्ही कितलेक मजेल ताप कराय म्हणून घेताम. ते कावाय की येस प्रभू तर नामून घेण्याच्या अद्दी करलं पापाचं भने. सैतानुडू काय म्हटलं म्हणत्याक तुन आधी करलं पाप भने धडच म्हणताय. तुल्ले इष्टम होले भने कर ते हमाले म्हणते तवर येसु प्रभू करलं भने आम्ही इसरून जावा नक्को. त्यानं हमा तिसरून नवजीव दिलं दैत सांगाच गोट आम्ही ऐकाच नक्को. ते लबाड बोलाच येस नाव आम्ही आद करून घेतल्याक त्यानं हमाला सायाम करते. तवर आम्ही बाला मागून राहून सैतान जिंकतो. देवाचा आख्या मग काय सांगताय म्हणत्याक जप्पू जायनाशी धेकत राहावा. ते सैतानडू भुकेकून राहून आगांगर भोवताय. कोणात धरून घ्यावा की म्हणत सैतानडू सांगाच ऐकण्यात देव आम्हाला सहाय्य करते. आम्ही बलामाकून राहतो सैतानात जिंकतो. कोण झाला का येस प्रभू तर नामून घेते की हक्ट भने करास नको. आम्ही पाप भने करल्याक देवाला इष्टम राहाय नाही. आम्ही पाप करत येस प्रभू तर लाड करू नाही. आम्ही करलं हुकड भने येसु प्रभूले सांगल्याक माफी करते. येसु प्रभू संग चला झाल्याक त्यांना गोट ऐका. कितलीक जण देवाचा गोट ऐकतात का नाही इसरून जातात. त्यांनी देवा गुरींचून आलोचना नाही करत. त्याला काय पाहिजे की तेच आलोचना करतात. हे माल राहावा म्हणत, हे भुई राहावा म्हणत, हे ढोर राहावा म्हणत कव्वरची आलोचना करताय. त्यांनी देवाचा गोट इसरून जातात. एक दिनी देव भुई तर अक्क नाहिणा करते. कोण जण का नामून घेऊन देवाचा लाड करते की त्यांनी परलोकामाळे जातात. बाह्य नवा दाद नवा अत्तोळीने काय सांगले की तुम्ही इसरून जावा नको. सैतान पाप कर म्हणते आम्ही करा नको. आम्ही कशीट अलक भिवा नको. आम्ही देवाजवळ राहा म्हणत देवांत परीक्षा करते. लहान नेकरू चालन शिकून घेता म्हणत भर कशीर पडते. आम्ही देवासंग चालन झाला की भर कशीर पडा. आम्ही देवाचा गोट ऐकून लोभाल्याक चालन शिकून घेतो. देव आम्हाला सांगलं काय म्हणत्याक आम्हाला येवाचं हुकट बने कशीट हेडून टाकून आम्हाला बलम देते. येसु प्रभू आम्ही कवर भेटला तवर प्रार्थना करल्याक आम्हाला सहाय्य करते. त्यांना कवरच्या आम्हाला संग राहते. देव अख्ख्या नदीकांत लाड करते. त्यासाठी देव आम्हाला चुकीने सहाय्य करते. आईन हो लाला बाण हो लाला मी देवाचे घोटी सांगता धडग्या ऐका. देवाले आईन नाही बाण नाही. त्यांनाले जन्म नाही मरण नाही. भुईजून आधी गोन त्यांना राहलं. एवढे देशात कशीचा आराम करा की देवाले रख. हे भुईत हे दिवसात हे चांदण्यात हे हक्क्यात देव केलं. हम म्हणून घेवाचं हम जन्माचं हम मराचं देवाले रख. त्यांना परलोकमात आहे त्यांनात आम्ही देख नसकू. देवाले बायल नाही भाऊ नाही बहिणी नाही. येसु मनाचे नावाकून देव जन्मलं. त्यांना निजे नाही रातच्या गुडा देखत राहते. झाडा आडपर राहिले वागात गुडा देव देखते. पाण्या बुडा राहिले मासरेत गुडा देव देखते. देवस बलवान तुडू त्यांना अजून बलवान तुलू कोणी नाही ती. देव हक्क ऐकते. रानातून जावांच्या सर्पाचा पुडगुडा ऐकते. मुंग्या घर बांधून घेवांचा पुडगुडा देव ऐकते. हेकल्या कानात हेकली गुसागुसा बोलून घेतल्या देवाले चवते. देव धडच त्यांना पाप करा नाही. पाप म्हटल्या त्यांना इष्टम नाही. देव हांच्या महारांत गुडा प्रेमिंचताई. देसार राहिले हक्क्यांत गुडा प्रेमिंचताई. पाप केल्याले शिक्षा हाय. पाप करा नको म्हणत देव सांगताय. देवाले पाप म्हणत्या इष्टम नाही गाणी पजाकी पाप केलीस.
तेशी जाल्याकांना देव हक्क्यांत प्रेमिंचताय हक्की संतोष माकून रवा म्हणस सांगताय जीव गेल्यांका आत्मा परलोकमात जावा म्हणत देव कोरून घेताय गानी पाप केली परलोकमात नाही जात कोण पाप करतात की त्या यमलोकमाले जातात ते कशीट राहते धेकेनाइटलं मोठं बाधा राहते अशी बाधा पडा म्हणत देवाला काही इष्टम नाही त्यासाठीच येसू प्रभू हे भुईवर आलं येसू प्रभू हे प्रजलांत राहून पाप नाहीशी जिलं त्यांना धडच कोणतं तापुगुडा करा नाही देव हंत प्रेमिंचताय हांचं पाप हक्क त्यांना अंगावर टाकून घेतलं हांचे पापासाठी त्यांनाच जीव दिलं हांचे पापाले मोरून समाधीतून 3 रोजाले हुटलं आता त्यांना परलोकमात हाय येसू प्रभू तर नामून घेऊन त्यांना संग राहिल्याक हांचं पाप हक्क धुते मरून गेल्यांका हांच्या आत्मे आता परलोकमात हेडून घेते ते गेल्यांका भूक नाही थान नाही रोग नाही रडण नाही काय नाही ते हक्की संतोष माकून राहतू त्यासाठी पाप नाहीशी येसू प्रभू तर नामून घ्या आम्ही येसू क्रिस्तूचे वाटेकुनु रक्षण పొందా येसू सांगलं मिनस वाट सत्यमु जीवमु होनु हा हक्की परलोकमाले मजे वाटेकुनु येवा येसू क्रिस्तूचे घोटेकुनु आम्ही रक्षण పొందా कोणते देवाचे वाटेकुनु हमाले रक्षण नाहीत देव हेक्कलस देवाले नरुळाले मध्यवर्ती हेक्कलस त्यानास येसू क्रिस्तू मनाचा माणूस एग्री मारू माणूस పొందును देवाजवरिया देव एग्रीस माणूस हवा म्हणत याज्ञा ಒಪ್ತಾय కొన్ని नरकमाले जावा नको म्हणत मारू माणूस పొందా म्हणत देव ओपक्या धरून राहताय भक्तिहीनुలు त्याचे చెడు గుణాలు राहिल्या सोडून देवा दुष्टुలు त्याचे दुष्ट घोटी सोडून देवा त्याई येसूकडे फिरल्याक त्याचा माणूस जाली जन्मते त्याई हंचे देवाचे वाईपूकडे फिरल्याक क्षमिंचते येसू प्रभूत नमून घेवा त्यानावर विश्वासम थोवाचे आले कोणते आले त्यांना धर राहते विश्वासिंचे नाहीतली माणसं येसू क्रिस्तूचे माणसू तू विश्वासम नाही थोवा येसू क्रिस्तूचे नवार विश्वासम थोलसू परलोकमाल जाते कोण देवात नम्मे नाहीशी राहते की ते परलोकमाले जाय नाही देवाचं शापम त्यावर राहते देव कोणात मी नोपता की तेच माझ्यावर येते माझ्यावर येवाच्या आता मी कितक जल्याकाना त्याता बाहेर ढगलं नाही येसू प्रभू हंत रक्षिंचते हक्की येसू क्रिस्तूचे अटेकुनु रक्षण పొందా कोणू येसू क्रिस्तूचे नवार प्रार्थना करते की ते रक्षण పొందుते कष्ट पडून जड हवाचे माणसन हवा येसू प्रभू जवळ या त्याना तुम्हाले परलोकम देते देव त्यानाच्या माणसांत अख्यांत रक्षण పొందా म्हणत सत्वांकुनु अनुभोगम रवा म्हणत माणसांत कोरताय देव हमालागी परलोकम देते कशी म्हटल्या पापांकुनु येवाच कशीट मरण देव कृपथवाचा माणूस त्यानाचे वाटेकुन हमाले परलोकम देते मत्त नम्मुनु मावर विश्वासम थवाचा माणूस नित्य जीवमाकुनु जीवाचा माणूस ते संटली माणस यमलोक हमाले जायनायशी परलोकमाले येतात खून झाल्याकांना येसू क्रिस्तूचे नवार राहिल्याक त्याले नूतन जीवन भेटते जुने हक्के गेले ये नवे आले देव हमाले कव्वरचे आले जीवाले नित्य जीवम दया केला हे जीव येसू क्रिस्तूत हायता येसू क्रिस्तूत अंगीकरिंचाच जीव रहा माणूस
యేసుక్రీస్తుత అంగీకరించినట్లే తెల్ల జీవు నైత యేసుక్రీస్తుवर जीवाची माणूस नित्य जीवम राहते म्हणत मीन सांगता येसु प्रभू म्हणत तुझे तोंडाकून ओपून घे त्यानं मरून समाधी होऊन समाधीतून हुटलं म्हणत तुमचे मनसोतू विश्वासम थवा तवर तुन रक्षण पोंदुतस कशी म्हटलं की धड राहून माणूस विश्वासम थवा रक्षण हमाले होयेसी तोंडाकून ओपून घेवा येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये स्वामी देवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये केवढं सत्यम हाये केवढं बालम हाये येसुदेवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये 5 भाकऱ्या कोनो 2 मशिऱ्या कोनो 5 भाकऱ्या कोनो 2 मशिऱ्या कोनो 5000 माणसाले जेवण घाटलास देवा येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये स्वामी देवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये आटेवर पडून राल गुडघ्यात देखून डोऱ्याले बुरुद लावून धुवून घेऊन धेक म्हणतस येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये स्वामी देवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये पाण्यावर पेतोर कशी चाल देवा पाण्यावर पेतोर कशी चाल देवा भक्तीकून चाल देवाचे गोटीकून येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये केवढं बालम हाये केवढं सत्यम हाये येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये 8 सालांचं रोगाच्यात देखून पारपू धरून घेऊन तू ना चाल म्हणतास प्रभुवा येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये स्वामी देवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये 10 जिन मोटर रोगाची हद्द म आलाक 10 जिन मोटर रोगाची हद्द म आलाक विष्ठमाकून हा बुडून धड करलास देवा येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये स्वामी देवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये पक्षावाता रोगाचा पारपोवर फोडून रालक पारपू धरून घेऊन तू ना चाल म्हणतास प्रभुवा येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये स्वामी देवाच्या गोटीत केवढं सत्यम हाये केवढं सत्यम हाये केवढं बालम हाये येसुदेवाच्या गोटीत केवढं बालम हाये येसू प्रभू हे लोकमात राहता आणि मोठं केलं माणसं हक्की येसूचे वाटेर चला म्हणत अख्खे धड घोटीस चांगलं रोगाच्या आता कितकी जणात धड केलं मेल्या आता गुडा जीवा आखून हुटवलं समुद्रावरचे वारणे तर गुडा थारवलं त्यांना पग्याचे मनसात गुडा तुन लाड करा गाणी गार देवा नको म्हणत येस देव सांगलं काडी गोटे माती बोमल करून पाया लागा नको दैताले गुड पाया लागा नको हंत कशीट पडाच्या हो तू येसु देव सांगलं मिनस वाट सत्यम जीव आम्ही पाप सोडून देऊन येसू प्रभूत नामून घेवा ते हंचे पापात क्षमिंचून हंत धड जीव देते हम मेल्या जीव परलोकमात नेते त्यासाठी येसू प्रभूत नामून घेवा